फिर से फूस। किडनी ट्रांसप्लांट करनी पड़ेगी। अरे तुम्हारे नहीं यार, गाड़ी की। यार ये चौक तो ठीक से लगाया करो। बाकी बोलो, पढ़ाई कैसी चालू है? ठीक चल रही है। हाँ? मतलब अच्छी चल रही है। क्या बनोगे, सफेद या काला? सबके घर वालों को सफेद ही पसंद है, पर दोस्त काले में भी मजा है। और सुनो, जो भी करना प्रेशर लेके मत करना, वरना किडनी ट्रांसप्लांट। फिर तो जिंदा तो है, लेकिन जीने का कोई मतलब नहीं। अन्या, उद्या आमच्या शाळेत ना गाण्याची स्पर्धा आहे. तू ये ना. मला फिजिक्सचा एक्स्ट्रा क्लास आहे. तू ये म्हणजे माझा भाऊ म्हणून नाही, यु नो, माझा फॅन म्हणून. मी स्टेजवर आले की ओरडायचं, चैताली चैताली चैताली. आणि हा, तुझ्या त्या 2-3 छपराट मित्रांना पण घेऊन ये, त्यांचं वजन वाढेल. चैतू, तू ना अन्या, कात्री ठेव. तू तुझ्या बुद्धीचा जास्त वापर करतेस, म्हणून तुझी उंची वाढत नाही. अन्या, असं आई मना काकांना सांगत होती. पुढच्या वेळी येताना ते बुद्धी वाढवण्याचं नाही, उंची वाढवण्याचं औषध आणणार आहेत तुझ्यासाठी. मी स्टॅच्यू. हे बघ, वयाच्या 21व्या वर्षापर्यंत उंची वाढते, त्यामुळे टेन्शन घेऊ नकोस. अगं खरंच. ए ड्रामा, सॉरी. उद्या कोणतं गाणं म्हणणार आहेस ते तरी सांग. अन्या, मूर्ती लहान पण चैतू महान, सॉरी, चैताली महान. गुड. आता गाणं ऐक. हे काय? हे राष्ट्र देवतांचे डिंचक डिचक डिंचक डिचक डिंचक डिचक, हे राष्ट्र प्रेषितांचे डिंचक डिचक डिंचक डिचक ए डिंचक. चैतू, हे काय? अन्या, तू ना आईसारखी रिॲक्शन देऊ नकोस हा. न्यू जनरेशन आहे, कम ऑन. मगाशी तू केलेले पक्षी दाखव. हा हा बघ. ए चैतू, तू केलेले पक्षी एवढे मस्त कसे दिसतात? चैताली टच. सिंपल आहे. मी केलेले पक्षी मन लावून केले आणि तू नाही केलेस. तू जेव्हा कोणतीही गोष्ट मन लावून करशील ना, तेव्हा तुला पण सापडणार तुझा टच. आणि मग तीन दे, तूच दे, मला कंटाळा आला. 1 2 3 चल. खेळ. शिक्षक, तुमच्याच घरात तुमच्यावरच अन्याय. हे घर तुझं पण आहे ना? टीव्ही लावून अन्यायाला वाचा फोड. शिक्षक, अंपायर किचन मध्ये जर बघितलं ना, तर तुम्ही आणि मी दोघांची एकाच वेळी विकेट. पण अन्या 12वीला आहे ना, मग आपल्याला का शिक्षा? पॉइंट टू बी नोटेड युअर ऑनर. हळू. आपल्या घरात लोकशाही नाही शिक्षक. एल्गार. हळू हळू हळू. कविता कविता सुरेश भटांची आहे, म्हणून दाखवू का? नको नको. WWE ची फायनल मॅच आहे. अजूनही विचार करा. स्टोन कोल्ड स्टीव ऑस्टिन वर्सेस द रॉक. काय रॉक. विषा काय करताय? रॉक 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 रॉक. गेला. तो चॅप्टर झालाय.
आणि मला सांग रॉक, 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 रॉक. इम्पॉर्टंट आहेत. ओके. दोघेही बाहेर आहेत. लावा लावा. तू लाव, मी वॉच ठेवतो. आहा, पेज नंबर. क्या बात आहे. तुम्ही का नाही लावता? अगं तू लावलास ना, ते कापून जाईल. माझ्या हाताने लागत पण नाही. अनु, अरे किती वेळ फोन? काय लो? बस अभ्यासाला पटकन. कुठे आली? आली. 12वीत असणाऱ्या मुलांची जेवढी जबाबदारी आहे, मी म्हणेन त्यापेक्षा जास्ती जबाबदारी त्यांच्या पालकांची आहे. म्हणजे घरात शांतता ठेवणे, टीव्ही न लावणे, या छोट्या छोट्या गोष्टी फार परिणामकारक ठरू शकतात. मला असं वाटतं की सतत अभ्यास अभ्यास यामुळे मुलांवरती मानसिक आणि शारीरिक असं दडपण येऊ शकतं. त्यामुळे त्यांना थोडा वेळ टीव्ही हा बघू द्यावा. पण सर, या सगळ्यामध्ये घरात जी लहान मुलं आहेत त्यांच्यावर दडपण येण्याची शक्यता आहे का? म्हणजे त्यांना अशी भीती वाटू शकते की 12वी म्हणजे अरे बापरे इतका अभ्यास. मला असं नाही वाटत. एक प्रकारची शिस्त त्यांच्या अंगी येऊ शकते. अतिशिस्तीचा उलट परिणामही होऊ शकतो. म्हणजे मनाविरुद्ध सतत अभ्यास अभ्यास करायला लावल्यामुळे अभ्यासातली गोडीच नष्ट व्हायची जास्त भीती असते. 12वी एक संघर्ष वर्ष या विशेष कार्यक्रमात आज इथेच थांबूया. बघत राहा. आज 12वीचा बोर्डाचा निकाल जाहीर. बॅनरची साईज वाढवा, टक्क्यांसाठी जागा तरीच ठेवा. आणि त्या मुलाचा फोटो आहे ना तो छोटा करा, आणि साहेबांचा फोटो मोठा करा. चल ना लवकर. वरती लिहून टाका, असा पुत्र होणे नाही.